फूड लेबल वाचणे आणि समजून घेणे. फूड लेबल रीड अँड अंडरस्टँड. जवळजवळ प्रत्येक दिवशी आपण पॅकेजिंग केलेले खाण्याचे पदार्थ म्हणजेच पॅकेज फूड खरेदी करतो, जसं की बिस्किटं, ब्रेड, चिप्स, ज्यूस, सॉस इत्यादी. पण या पॅकेटबंद पदार्थांची खरी कहाणी तुम्हाला माहिती आहे का? या पदार्थांचं पॅकेजिंग आपल्याला मोहात पाडतं. लो फॅट, शुगर फ्री, नॅचरल, पण खरी माहिती तर लहानशा लेबलवर दिलेली असते, जी सहसा वाचलीच जात नाही. आज आपण फूड लेबल्स बद्दल समजून घेऊ. ताटातला पदार्थ आरोग्यासाठी पोषक आहे की आजाराला निमंत्रण, हे आपल्याला फूड लेबलच्या मदतीने समजू शकेल. फूड लेबल वाचल्यास तुम्हाला अनेक गोष्टी समजू शकतात. उदाहरणार्थ, त्या पदार्थात मिठाचं प्रमाण किती आहे, त्यात साखर किती आहे, कोणत्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स आहेत आणि आरोग्याला हानिकारक असे काही घटक त्यात आहेत का. तुम्हाला ॲलर्जी, डायबिटीस किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर कोणतेही पॅकेज्ड फूड्स लेबल वाचल्याशिवाय खाऊ नका. फूड लेबल्समुळे तुम्ही योग्य ती दक्षता घेऊ शकता. पॅकेटमध्ये असलेल्या पदार्थांनुसार आवश्यक ती माहिती लेबलवर दिलेली असते. ही माहिती सहसा पॅकेटच्या मागील बाजूस असते. घटक द्रव्य इन्ग्रेडियंट्स. पॅकेटमधील पदार्थात कोणकोणते घटक किती प्रमाणात आहेत त्याची माहिती दिलेली असते. ज्याचं प्रमाण सगळ्यात जास्त तो घटक सुरुवातीला लिहिलेला असतो. प्रत्येक 3 घटक द्रव्यांमध्ये ग्लुकोज, सिरप किंवा शुगर समाविष्ट असेल तर त्याचा अर्थ आहे गोडाचं प्रमाण जास्त. ॲलर्जी निर्माण करणारे घटक उदाहरणार्थ दूध, अंडी, सोया आणि शेंगदाणे हे ठळक अक्षरात म्हणजेच बोल्ड करून लिहिलेले असतात. या घटकाची ॲलर्जी असलेल्यांनी हे पदार्थ खाऊ नयेत, हे यातून लक्षात येतं. पोषक घटकांची माहिती न्यूट्रिशन फॅक्ट्स. पॅकेटमधील पदार्थातून किती उष्मांक म्हणजेच कॅलरीज, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ आणि साखर किंवा कर्बोदकं मिळतात हे नमूद केलेलं असतं. ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स हे हृदयासाठी घातक आहेत, त्यामुळे हे पदार्थ कमीत कमी खावेत. मीठ, सोडियम. जास्त मीठ हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोगास कारणीभूत ठरू शकतं. साखर, ॲडेड शुगर्स. याचं प्रमाण जितकं कमी तितकं चांगलं. ज्याप्रमाणे भाज्या खरेदी करताना त्यांचा रंग, ताजेपणा आणि किंमत पाहिली जाते, त्याचप्रमाणे पॅकेज फूड खरेदी करताना त्यावरील लेबल आणि अधिकृत चिन्ह पाहणं महत्त्वाचं आहे. यांच्या मदतीनं खाण्यास योग्य पदार्थाची निवड करता येते. FSSAI एखादा पदार्थ खाण्यासाठी सुरक्षित असल्याचं अधिकृत मानांकन. ग्रीन किंवा रेड डॉट, हिरवा ठिपका म्हणजे शाकाहार, लाल ठिपका म्हणजे मांसाहार. ॲगमार्क किंवा ISI, पदार्थाचा दर्जा किंवा गुणवत्ता योग्य असल्याचा निर्देशक. +F फोर्टिफाईड, यात आवश्यक विटॅमिन आणि मिनरल घातले आहेत. जैविक भारत, पदार्थ सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक असल्याचा निर्देशक. वेगन, प्राण्यांपासून प्राप्त झालेला कोणताही घटक या पदार्थात नसतो. ग्लुटन फ्री, यात गहू, बार्ली किंवा राईमधील ग्लुटन नसतं. या घटकांची ॲलर्जी असलेल्यांसाठी सुरक्षित पदार्थ. या प्रकारच्या चिन्हांच्या मदतीने कोणता खाद्यपदार्थ तुमच्यासाठी चांगला आहे हे तुम्ही ठरवू शकता. अनेक वेळा असं होतं की बाहेरून पॅकेट एकदम व्यवस्थित असतं, पण आतील पदार्थ खराब असू शकतो. त्यासाठी त्या पॅकेटवरची तारीख आणि स्टोरेज बाबतची माहिती न विसरता पहा. मॅन्युफॅक्चरिंग डेट, पदार्थ केव्हा तयार केला ती तारीख. एक्सपायरी डेट म्हणजे समाप्ती तिथी, या तारखेनंतर तो पदार्थ खाऊ नये. बेस्ट बिफोर, या तारखेपर्यंत हा पदार्थ खाण्यास योग्य आणि ताजा असतो. या तारखेनंतरही खाऊ शकता, पण त्याच्या चवीत बदल झालेला असू शकतो. स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स, पदार्थ साठवण्याची माहिती, जसं की थंड आणि कोरड्या जागी ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. उदाहरणार्थ बिस्किटं बेस्ट बिफोर या तारखेपर्यंत ती कुरकुरीत राहतील,
पण त्यानंतर मात्र ती खायला मजा येणार नाही. आणि एक्सपायरी डेट उलटून गेली असेल तर बाहेरून चांगली दिसणारी बिस्किटं पोटासाठी चांगली असतीलच असं नाही. आपण खातो ते अन्न आपल्याच शरीरामध्ये उपयोगात आणलं जात असतं. त्यामुळे जबाबदारीने विचारपूर्वक पदार्थाची निवड केली पाहिजे. बरोबर ना? पुन्हा कधीही खाण्याच्या वस्तू खरेदी करायला गेल्यावर फक्त ब्रँडकडे लक्ष देऊ नका, तर लेबल वाचा. फूड लेबल म्हणजे पॅकेटवरील फक्त चौकोनी तुकडा नाही, तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे.